हा आतापासून आपले ब्लॉग कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू येणार आहे. तुम्ही बघायला कंटाळ येतील पण मी टाकायला कंटाळ येणार नाही आजपासून. आणि आपल्याला जायचंय पुढे पंढरपूरला आणि सांगतो तुम्हाला आयफोन कसा काय घेतला गेला वगैरे. हा आधीचा रोड आणि या रोड मध्ये खूप फरक आहे. आधीचा रोड म्हणजे खड्ड्यावर रस्ता होता की रस्त्यावर खड्डा होता हे समजत नव्हतं. आता आपण आलोय रुई 36 मध्ये. तुमच्या गोंडा हाताने गोड सबस्क्राईब बटनाला दाबायला विसरू नका. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्रेयस व्लॉग्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर काल आहे ना मी मोबाईल घेतल्यानंतर ऍक्च्युली आलोय गावाला आणि काल रात्र झाल्यामुळे मी काय परत व्लॉग शूट केला नाही आणि आता फायनली व्लॉग शूट करतोय. तर विषय असा आहे की मी आता चाललोय गावाकडे, म्हणजे चाललोय मी पंढरपूरला आणि बघू तुम्हाला मी दाखवतच राहील जाता जाता आणि तुमच्याशी बोलतच राहील. आता मी आलोय नगरला वाईदवे. ते भैया ते गावाला गेलेत ना, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची गाडी वगैरे नेऊन हवा वगैरे मारून आणायची, म्हणजे थोडंसं पंक्चर वगैरेचा काहीतरी सीन आहे. सो चला तिथे गॅरेजवरती गाडी वगैरे घेऊन जाऊया आणि भेटतो पुढे. आणि आपल्याला जायचंय पुढे पंढरपूरला आणि सांगतो तुम्हाला आयफोन कसा काय घेतला गेला वगैरे, स्टोरी वगैरे सांगतो. आणि बाय द वे आयफोनची अनबॉक्सिंगची व्हिडिओ सुद्धा स्पेशल येणार आहे. सो चला भेटूया डायरेक्टली आपण गाडीमध्ये जाऊन. फायनली भैयाच्या गाडीमध्ये आलोय आणि इकडे माझे काका बसलेले आणि आता म्हणजे थोडंसं हवा वगैरे चेक करून येतो मी गाडीतली आणि भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. आणि बाय द वे माझ्या काकांना थोडंसं मी गाडी शिकवतोय आणि ते त्यांना येते, म्हणजे आता बऱ्यापैकी गाडी जमतीये त्यांना, कारण की हवा वगैरे भरून येऊ आणि भेटतो मी तुम्हाला तिथं डायरेक्टली. काहीच फायनली आलोय आता घरी आणि विषय असा आहे की आता जेवण वगैरे करून लगेच निघायचंय आपल्याला पंढरपूरच्या दिशेने, म्हणजे पंढरपूरकडे निघायचंय बाय द वे. आणि सो चला आता जेवण वगैरे करतो, आवरतो वगैरे. हे बघा एवढं सामान आहे पूर्ण, यार सगळं काढून ठेवलं होतं बाहेर आणि ते आता भरूया त्याच्यामध्ये आणि जाऊया आता आपण पंढरपूरकडे. आणि तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसेलच, बघत राहा तुम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटतो पुढे. काहीच फायनली आलो आता गाडीमध्ये आणि आपण चाललोय आता पंढरपूरकडे. सो मी जसं की तुम्हाला म्हटलं होतं, फायनली आपल्या म्हणजे जर्नीला झाली आहे सुरुवात. पहिला तुम्ही जर कधी पंढरपूरला यायचा विचार करत असाल तर तुम्ही नगर मार्गे येऊ शकता, कारण की रोड पण खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता, कारण की रोड म्हणजे एवढा छान झालाय ना, डायरेक्ट हायवे टाईप. सो हायवे टाईप नाही, हायवेच झालाय एकदम, म्हणजे खूप मोठा हायवे झालाय. आणि अजून एक सांगतो, म्हणजे जर तुम्ही कधी इकडे म्हणजे नगर इकडे या साईडला येत असाल तर या साईडला थोडंसं कसं नगर साईडला थोडंसं पेट्रोल स्वस्त आहे, कारण की विषय असा आहे की पेट्रोल स्वस्त असण्याचं कारण म्हणजे की इकडे ना थोडेसे म्हणजे एक जवळ पेट्रोलचे साठे असल्यामुळे त्यामुळे इकडे डिलिव्हर करायला त्यांचं डिलिव्हरी चार्जेस जास्त पडत नाही. दॅट्स वाय पेट्रोल स्वस्त आहे. तर चला मी तसं पण दाखवेलच तुम्हाला, कारण की आता आपलं पण फ्युएल अप करायचं आहे, कारण की गाडीत पेट्रोल कमी असल्यामुळे. तर गाईस फायनली आलो आता पेट्रोल पंपवर. तुम्ही बघू शकता फ्युएल अपला चाललोय इथे गाडी. सो पडाबा म्हणजे एकदा आता इथे पेट्रोल भरलं की काही टेन्शन नाही, पूर्ण आपण फिरू शकतो पंढरपूरमध्ये वगैरे. आता इथून म्हणजे एकदा नगरमध्ये पेट्रोल भरलं की काय अडचण येत नाही आपल्याला शेवटपर्यंत. सो चला मस्तपैकी फिल अप वगैरे करूया आणि भेटूया पुढे. गाईस फायनली आपण आलो हायवेला आणि तुम्ही बघू शकता की हायवे किती मोठा आणि किती सुंदर झालाय. तुम्हाला एक लिटरली सांगू का, हा आधीचा रोड आणि या रोड मध्ये खूप फरक आहे. आधीचा रोड म्हणजे खड्ड्यावर रस्ता होता की रस्त्यावर खड्डा होता हे समजत नव्हतं. म्हणजे स्विफ्टचं तर अक्षरशः अशी कंडिशन व्हायची ना की एक चाक मध्ये गेलं की दुसरं चाक डायरेक्ट मागून उचललं जायचं कोणत्या पण गाडीचं. ट्रकचं चाक अक्षरशः पूर्णच्या पूर्ण खड्ड्यात जात होतं. सो फायनली त्या रस्त्याचं रूपांतर आता या रस्त्यामध्ये झालंय. सो तुम्ही बघू शकता, वाव. आणि पहिल्यापेक्षा आता वेळ पण खूप कमी लागतोय. आणि तुम्हाला एक सांगू का, कंटिन्यू करमाळ्यापर्यंत असा रोड आहे, म्हणजे नगर टू करमाळा. आणि तुम्ही जर समजा नाशिकवरून येत असाल तर नांदूर शिंगोटे फाट्यावरून तुम्हाला यावं लागतं, तिथून लोणी वगैरे असं करत करत राहुरी, म्हणजे राहुरी पर्यंत नंतर एक थोडासा वन वे आहे आणि तिथून पुढे असा रोड स्टार्ट होतो. सो तुम्ही जर येणार असेल तर नक्की तुम्ही बघू शकता, हा मार्ग चॉईस करू शकता. आणि मार्ग चांगला असल्यावर काय पेट्रोलची पण बचत आणि सगळीच बचत. सो ॲव्हरेज पण गाडीला चांगलं पडतं आणि गाडीला काय पाहिजे असतं यार, फक्त चांगला रोड पाहिजे असतो. सो चला आता जाऊया पुढे अजून तुम्हाला तुमच्याशी एक्सपिरियन्स शेअर करतो, तुमच्याशी बोलतो वगैरे. आणि हा आतापासून आपले ब्लॉग कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू येणार आहे. तुम्ही बघायला कंटाळ येतील पण मी टाकायला कंटाळ येणार नाही आजपासून. सो चला. आणि फायनली तुम्हाला जर माहितच असेल की आपण एक न्यू आयफोन घेतलाय आणि आयफोन घेतला म्हणजे काय असं कोणाला म्हणजे शो ऑफ करण्यासाठी वगैरे घेतला नाही, तर आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी घेतलाय. आणि सो मग तुम्हाला क्वालिटी प्लस क्वांटिटी देणार आहे व्हिडिओची. सो तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. सो भेटूया पुढे. आता आपण आलोय रुई 36 मध्ये
आणि तुम्हाला थोडेसे गावाचे नावं पण ऐकायला असं वेगळं वाटत असणार आहे, कारण की म्हणजे असे आपल्या नाशिककडचे गावांचं नाव एकदम असं वेगळं आहे, म्हणजे सटाणा वगैरे असं XYZ. पण आता इकडच्या गावाचं नाव बघा, रोई 36. म्हणजे नगर नंतर पहिल्यांदा रोई 36 हा स्टॉप येतो. आता हा रोड नवीन असल्यामुळे बघा, तुम्ही बघू शकता की टोल नाक्याचं वगैरे काम सुरू दिसतंय आपल्याला सर्वांना इथे. म्हणजे थोड्या दिवसांनी म्हणजे इथे टोल नाका पण सुरू होणार आहे. तर गाईज फायनली आता आपण आलोय मिरज गावमध्ये. विषय असा आहे की एवढी गर्दी दिसते कारण की आता बायपासने पण रोड झालाय, पण ते थोडंफार काम बाकी आहे ना काही ठिकाणी, त्यामुळे असा गावातून रोड आहे. आणि गाव छोटं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे गावामधले रस्ते खूप छोटे, त्यामुळे अशी गर्दी होत असते नेहमी इथे. पंढरपूर साईडला जाताना म्हणजे किंवा पंढरपूर किंवा सोलापूर साईडला जाताना तुम्हाला ट्रक हे जास्त प्रमाणात दिसतात आणि ट्रकांमध्ये तुम्हाला कंटेनर हे जास्त मोठ्या प्रमाणावर दिसतात. सो त्यामुळे नेहमी गर्दी होत असते. तुम्ही आता पण बघत असाल की किती सारे ट्रक दिसत आहे कंटिन्यू, म्हणजे ट्रकची लाईन लागलेली असते. तर काही दादा पुन्हा एकदा मी गाडी चालवायला बसलोय आणि जरा लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही असं म्हणजे थोडा वेळ पप्पा गाडी चालवत आहेत, थोडा वेळ मी गाडी चालवतोय. म्हणजे कसं थोडंसं रिलीफ पण मिळतो आणि जास्त हेवी ड्रायव्हिंग पण होत नाही त्यामुळे. आणि कसं आहे, ड्रायव्हिंग म्हणजे काय सोपं काम नाही, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण गाडी वगैरे चालवत असाल. म्हणजे एक डुकली आणि तो डिवायडर कधी गाडी निघून जाईल ते पण सांगता येत नाही. सो त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन केअरफुल होऊन गाडी चालवतो मी पण आणि माझे पप्पा पण. आणि तुम्ही पण केअरफुल होऊन गाडी चालवा, कारण की उगीच म्हणजे नाही का झोप लागते आणि गाडी चालवतं याच्यात काही अर्थ मला तरी वाटत नाही. आणि गाडी चालवताना सीट बेल्ट पण घालत जा तुम्ही. सो चला, तर गाईज फायनली आलो आता आपण करमाळ्यामध्ये. आणि करमाळा म्हणजे कशासाठी फेमस आहे की करमाळ्यामध्ये कमलाई देवीचं मंदिर आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची झालंच तर विषय असा आहे की करमाळ्यामध्ये झालाय सैराट मूवीची शूटिंग. आणि जे डायरेक्टर आहे नागराज मंजुळे जे आहेत, त्यांचं गाव पण आपल्या करमाळा तालुक्यामध्येच आहे. सो त्यांनी आहे ना इथलं म्हणजे बरंचसं शूटिंग करमाळ्यातलंच घेतलंय, जसं की त्याच्यामध्ये करमाळ्याचा बस स्टँड देखील आहे. सो हेच ते गाव आहे करमाळा. तर चला आता आपल्याला अजून पण याच्या पुढे अजून 2-4 गावं जायचंय, त्याच्यानंतर मग आपलं पंढरपूर येणार आहे. सो तुम्हाला मी तसं दाखवतच राहील. तर अजून साधारणतः किती किलोमीटर राहिले, 46 किलोमीटर राहिले आपलं पंढरपूर. म्हणजे की जे की अजून बरंच लांब आहे, म्हणजे जवळजवळ 50 किलोमीटरच्या आसपास. आणि तुम्ही बघू शकता इथे किती म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे काही ठिकाणी असा खालून रोड जातोय. आणि आता हा हायवे चेंज झालाय. करमाळ्यापासून जो हायवे होता ना तो आपला नगर टू करमाळा हायवे तो चेंज झाला. आता हा जो हायवे दिसतोय ना तुम्हाला, हा हायवे पुणे सोलापूर हायवे. म्हणजे या रोडने आपण स्ट्रेट पुढे गेलो ना की आपण शिरूर मार्गे पुण्याला जातो. तर गाईज फायनली आता आपण आलोय चिलईवाडीमध्ये. आणि आता पंढरपूर फक्त आणि फक्त राहिलंय 19 किलोमीटर. तुम्ही बघू शकता येताना आहे ना तुम्हाला खूप सारे ऊसाचे ट्रॅक्टर दिसतील, कारण की आता सध्या सीझन पण ऊसाचा चालू आहे. आणि इथे बघा, इथे तुम्हाला एक कारखाना पण दिसत असेल, साखर कारखाना. तर गाईस फायनली आता आपण पोहोचलोय पंढरपूर मध्ये. तुम्ही बघू शकता आपण पंढरपूर मध्ये आलोय. आता इथून पुढे गेल्यावर चंद्रभागा नदी वगैरे लागेल, मी ती तुम्हाला दाखवतोच. सो चला, आता खूप आनंद होतोय. फायनली आपलं जे आपण जिथे पोहोचायचं होतं आपल्याला ते फायनली गाठलंय. आणि सो चला जाऊया हळूहळू. तुम्ही बघू शकता की ही आपली चंद्रभागा नदी. सो बघू शकता आपल्या पंढरपूर मधलं तुम्हाला वैशिष्ट्य माहीतच असेल की पंढरपुरामध्ये अतिशय म्हणजे जागरूक असं देवस्थान आहे आपल्या विठ्ठलाचं. म्हणजे विठ्ठल पांडुरंग म्हणतो, जी वारकऱ्याची मायभूमी असं म्हटलं जातं आपल्या पंढरपूर शहराला. सो तुम्ही बघू शकता. आणि आपण मंदिरात असं देखील ब्लॉग करणार आहे. आणि आज आपण फायनली आपण पंढरपूर मध्ये पोहोचलोय आता. आणि इथून पुढे आपलं घर आहे आता 10 किलोमीटर, जे मी तुम्हाला दाखवेलच. सो चला आता जाऊया हळूहळू घराकडे. आणि आपण पंढरपूरच्या मंदिराचा देखील लवकरच व्लॉग आणणार आहे. सो चला बोलूया पुढे. सो गाईज फायनली आता आपण पोहोचलोय गावाला, म्हणजेच की आपण फायनली पोहोचलोय बोहाळीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी दिसत असेल. रस्त्याच्या या साईडला पण पूर्ण ग्रीन आहे, या साईडला पण पूर्ण ग्रीन आहे.
म्हणजेच तुम्ही बघू शकता की म्हणजे असं एक विलेज मध्ये म्हणजेच खेडेगावामध्ये एक वेगळंच वातावरण असतं जे की आपल्याला शहरात कधीच बघायला मिळत नाही. सो फायनली आता आपण त्या रोडला लागलोय. फायनली आपलं घर आलंय, तुम्ही बघू शकता. तर काहीच फायनली पोहोचलोय आता घरी. सर्व आमची चिल्ली पिल्ली गँग आहे. तुम्हाला अजून दाखवेलच मी पुढे. आता बाकीचा उरलेला ब्लॉग करूया उद्या. आजचा ब्लॉग हा इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुमच्या गोंडा हाताने गोड सबस्क्राईब बटनाला दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.